नमस्कार, मी जया रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम भारी आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत. तो म्हणजे रसम वडा. रसम वडा हा बनवायला तर खूपच सोपा आहे आणि खायला पण खूप भारी लागतो. तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा, मग तुम्हाला ही रेसिपी कळेल. चला तर रेसिपीकडे वळूया. रेसिपी बनवण्यासाठी म्हणजेच रसम बनवण्यासाठी इथे मी जिरे, धने आणि तुरीची डाळ, लसूण आणि 2 बेटक्या मिरच्या घेतलेल्या आहे. हे सर्व चांगलं कढईत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे सर्व भाजल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा भाजलेलं आहे ते सर्व. आता आपण याला काढून घेणार आहोत. तुम्ही अजूनपर्यंत जया रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला भेटतील. त्यानंतर मी हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे, म्हणजे याचा मसाला बनवून घेणार आहे. बघा त्यानंतर कढई घेतलेली आहे रसमला फोडणी देण्यासाठी. कढईत जिरे टाकले, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकलेला आहे आणि जो मसाला घेतला होता वाटून तो टाकायचा आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 1 टमाटर बारीक चिरून टाकलेला आहे आणि त्याच्यात आपण टमाटर मस्त असं परतून घेणार आहोत. टमाटर हे त्याच्यात चांगलं शिजून द्यायचं आहे मसाल्यात, म्हणजे कसा त्याचा चांगला आरक उतरतो रसममध्ये. त्यानंतर इथे मी हळद, लाल तिखट आणि तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा एक मसाला टाकू शकता. त्यानंतर इथे डाळीचं वरण घेतलेलं आहे, तुरीच्या डाळीचं 1 वाटी शिजलेलं. मस्त असं मिक्स केलं त्याला. त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे आणि तुम्हाला हवं तितकं पाणी तुम्ही टाकू शकता, कारण रसम हा एकदम पातळ असतो आणि तो खायला पण खूप भारी लागतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता रसमला किती छान कट आलेला आहे. त्यानंतर चिंच भिजू घातली होती मी. चिंच नाही टाकायची आहे, फक्त त्याचा कोळ म्हणजेच पाणी टाकायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे मस्त अशी वरून. त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि रसमला मस्त असं उकळी येऊन द्यायची आहे. जितकं रसम चांगलं शिजेल तितकंच भारी लागतं ते, म्हणून मस्त असं रसमला शिजून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता आपलं रसम मस्त असं शिजलेलं आहे. किती छान उकळी येत आहे त्याला. अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला फॉलो करा. चला तर आता आपण वडे बनवून घेऊया. वड्यासाठी मी इथे उडदाची डाळ 4 तास भिजू घातली होती आणि आता हिला मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. मिक्सरला उडदाची डाळ वाटताना त्याच्यात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. ती डाळच नुसती वाटून घ्यायची आहे. वाटत नसेल तर तुम्ही थोडं पाणी टाकू शकता, पण पाण्याचा कमीत कमी वापर करा. आणि तुम्ही बघू शकता इथे मी अशी मस्त अशी बारीक डाळ वाटून घेतलेली आहे. त्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करायचं आहे आणि ते वाटण फेटून घ्यायचं आहे चांगलं. जितकं चांगलं आपण ते वाटण फेटून घेऊ तितकेच वडे आपले मस्त असे फुलतात. त्यानंतर कोथिंबीर आणि मीठ टाकलेलं आहे. मिक्स केलं मी. तेल तापायला ठेवलं होतं मी आधीच. तेल आपलं गरम झालेलं आहे. एक एक वडे त्याच्यात सोडून द्यायचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी छोटे छोटेच आकाराचे वडे इथे सोडत आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस आणि कुरकुरीत वडे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सोनेरी रंग येईपर्यंत वडे आपल्याला दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यायचे आहे. हे बघा सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण वडे काढून घेणार आहोत. मस्त असे तळले गेलेले आहे वडे आणि एकदम नरम झालेले आहे. बघू शकता मी असेच सगळे वडे तळून घेतलेले आहे आणि आता आपलं रसम वडा तयार झालेला आहे. इथे मी वडे घेतलेले आहे 4-5 आणि त्याच्यावर मस्त असं रसम टाकलेलं आहे. आहा, काय सुगंध येतो. इतकं भारी रसम झालं होतं ना. तुम्ही पण नक्की ट्राय करा असा रसम वडा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही
तुम्ही पण हा रस्समवडा एकदा नक्की ट्राय करा. बनवायला तर खूपच सोपा आहे आणि रस्समवडा खा आणि मजेत राहा. धन्यवाद.